Hello friends, I am Pramod sir. I welcome you all in this diploma series second semester, and this is applied mathematics lecture number 8. In lecture number 7, we have seen the concept, important concept, that is limit of function. Okay, we know why limit of function is necessary. लिमिट ऑफ फंक्शनची आवश्यकता का असते आपण हे पाहिले. पहा, लिमिट ऑफ फंक्शन अशी एक कन्सेप्ट आहे की ज्यामुळे आपण फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो अशा पॉइंटला ज्या पॉइंटला फंक्शन एक्झिस्ट होत नाही. गेस करू शकतो फंक्शनची व्हॅल्यू अशा पॉइंटला ज्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. ओके, तर ते एक ऍडव्हान्टेज आहे त्याचं लिमिट ऑफ फंक्शनचं. ऍक्च्युअली सिलेबस मध्ये नाहीये म्हणून आपण फक्त कन्सेप्ट घेतली आणि एक एक्झाम्पल घेतोय की कसं सोडवायचं आणि मिनिंग पाहिलं आपण. ओके, तर आजचा टॉपिक आहे आपला. आज आपण डिफरन्शिएशन म्हणजे काय, डिफरन्शिएशनलाच आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय नेमकं. पहा, त्यासाठी आपल्याला फंक्शन म्हणजे काय हे पाहावं लागेल आणि मग फंक्शन आलं तर फंक्शनवरून मग डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट लक्षात येणार आहे. ओके, तर आपण सुरुवातीला फंक्शन म्हणजे काय हे रिवाइज करूया. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज इक्वेशन y is equal to 2x, y is equal to 2x दे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहिलं होतं की कॉन्स्टंट म्हणजे काय. कॉन्स्टंट म्हणजे काय, असे क्वांटिटी ज्यांची व्हॅल्यू फिक्स असते. फॉर एक्झाम्पल ऑल नंबर्स पाय ई. ओके, मग इथे 2 काय झाला, कॉन्स्टंट झाला. व्हेरिएबल म्हणजे काय, अशा क्वांटिटी ज्यांची व्हॅल्यू नेहमी चेंज होत राहते, फिक्स नसते. टेम्परेचर असेल, व्हेलोसिटी असेल, लेंथ असेल, ब्रेथ असेल, हाईट असेल, एरिया असेल. या क्वांटिटी अशा आहेत ज्यांची व्हॅल्यू फिक्स नसते, नेहमी चेंज होत राहते अकॉर्डिंग टू द गिव्हन सिच्युएशन. ओके, त्यामुळे या क्वांटिटीला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल्स म्हणतो. आणि जनरली व्हेरिएबल्स कशाने दाखवले जातात, एक्स वाय झेड टी मोस्ट ऑफ द टाइम्स. ओके, आणि कॉन्स्टंट कशाने दाखवले जातात, ए आर. ओके, के मोस्टली. ओके, सो y इज इक्वल टू 2x हे असं इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. आता डिपेंडंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय बघा. डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, असा व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू दुसरा ठरवतोय. ओके, अर्निंगचा जर विचार केला तर जनरली स्टुडंट्स, छोटे छोटे मुलं असतात, त्यांच्या खर्चासाठी किंवा त्यांच्या ज्या गरजा असतात त्याच्यासाठी ते पॅरेंट्सवर डिपेंड असतात. बरोबर, म्हणजे स्टुडंट्स किंवा छोटे जे मुलं आहेत ते काय झाले, डिपेंडंट झाले. कोणावरती, वडिलांवरती झाले. तसं वडील स्वतः कमवतात, राईट. ते म्हणजे स्वतः कमवतात ना अर्निंगच्या बाबतीत, त्यामुळे ते वडील इंडिपेंडेंट झाले पैशाचा विचार केला तर, कारण ते स्वतः कमवतात. किती कमवायचं त्यांच्या हातात. पण स्टुडंट स्वतः नाही कमवत, ते कोणावर डिपेंड असतात, वडिलांवरती डिपेंड असतात. म्हणजे स्टुडंट काय झाले, डिपेंडंट व्हेरिएबल झाले. त्यांच्या गरजा ह्या वडिलांवर डिपेंड आहेत. वडिलांच्या गरजा स्वतः ते भागवू शकतात पैशामध्ये, राईट. तर वडील इंडिपेंडेंट व्हेरिएबल झाले. तसंच आता इथे वाय काय झाला, डिपेंडंट व्हेरिएबल झाला. कारण वाय ची व्हॅल्यू आपण कुठली नाही घेऊ शकत. वाय ची व्हॅल्यू घेण्यासाठी मला एक्स ची व्हॅल्यू काहीतरी टाकावीच लागेल. एक्स ची जर व्हॅल्यू काहीच टाकली नाही तर वाय ची व्हॅल्यू एक्झिस्ट होणार नाही. म्हणून इथं वाय काय झाला, डिपेंडंट व्हेरिएबल झाला, एक्स काय इंडिपेंडेंट व्हेरिएबल झाला. ओके, तर हे असं एक इक्वेशन आहे हिअर. y and x are variable. Here y and x are variables, right? And 2 is constant, right? हे तर आपल्याला माहिती आहे इक्वेशन मध्ये, राईट. 2 ची व्हॅल्यू फिक्स असणार आहे, कॉन्स्टंट आहे, पण एक्स आणि वाय बदलणार. ओके, एक्स आणि वाय व्हेरिएबल. ऑल्सो व्हॅल्यू ऑफ y is depend on x. Also the value of y is depend on x. y ची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे, एक्स वरती डिपेंड आहे. y ची जर व्हॅल्यू मला फाइंड करायची असेल तर आधी एक्स ची व्हॅल्यू काहीतरी टाकावं लागेल. तसं एक्स ची व्हॅल्यू कोणावर पण डिपेंड नाहीये, एक्स इंडिपेंडेंट आहे. आपण एक्स ला कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतो. सो y इज डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, आपण हे काय पाहतोय, फंक्शन म्हणजे काय पाहतोय बरं का अगोदर. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह बद्दल विचार करूया. एक्स इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल.
एक्स इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल का? कारण आपण एक्स चा कुठलीही व्हॅल्यू टाकू शकतो 1 2 3 4 पण वाय ला नाही कुठलीही टाकू शकणार. वाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू टाकावी लागेल. ओके, एक्स इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ओके, फंक्शन म्हणजे काय हे पाहतोय. हे एक इक्वेशन लिहिलं मी y इक्वल टू 2x. त्याच्यामध्ये काय मिळालं मला? एक डिपेंडंट व्हेरिएबल मिळाला, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल मिळाला. त्याचप्रमाणे मी x ला जर एक व्हॅल्यू टाकली कुठली पण, इफ आय पुट x इज इक्वल टू 1, देन y ची व्हॅल्यू काय येणार? 2 into 1 2 येणार. जर मी x ची व्हॅल्यू 2 टाकली तर y काय येणार? y ची व्हॅल्यू 2 into 2 4 येणार. x ची जर व्हॅल्यू मी 3 टाकली तर y ची व्हॅल्यू काय येणार? 3 into 2 6 येणार. x ची जागी टाकली हा. इथे x ची व्हॅल्यू जर मी 4 घेतली तर y ची व्हॅल्यू काय येणार? 16 येणार. राईट. x जर 5 घेतला तर y ची व्हॅल्यू काय येणार? 10 येणार. सॉरी 16 नाही 8 येणार. 2 into 4 8 येणार. ओके, 2 into x. ओके, या पद्धतीने x व्हेरिएबल आहे त्यामुळे मी जर x ला वेगळी व्हॅल्यू घेतला तर y ला पण एकच व्हॅल्यू मिळते. प्रत्येक x साठी y ला एकच व्हॅल्यू मिळते. म्हणजे इथं दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्या इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी डिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू एकच मिळते. एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी y ची व्हॅल्यू एकच मिळते. असं जर झालं, ओके, so here we say that y is function in x variable. Y is function in x variable. Okay, and it is denoted as y is equal to f of x is equal to what? 2x. हे असं दाखवलं. ही झाली फर्स्ट इक्वेशन. फंक्शन म्हणजे काय समजलं? जिथं एक डिपेंडंट व्हेरिएबल असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो, असं एक इक्वेशन असतं ज्याच्यामध्ये दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात. एक डिपेंडंट व्हेरिएबल, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल, आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी डिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू एकच मिळते. जसे इथे एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी y ची व्हॅल्यू एकच मिळाली. x1 असताना y एकच मिळालं, y2 नाही मिळालं. x2 असताना y एकच मिळालं, x3 असताना y एकच व्हॅल्यू मिळाली. ठीक, म्हणून इथं आपण काय मिळू शकतो? y इज अ फंक्शन इन x व्हेरिएबल. ओके, आता हे झालं फंक्शन. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? मग आता पहा, आपल्याला माहिती आहे फंक्शन असेल तर त्याला व्हेरिएबल असणार आहे, आणि फंक्शनची व्हॅल्यू कोणावर डिपेंड असते? व्हेरिएबल वरती डिपेंड असते. राईट. मग जर मी व्हेरिएबलच्या व्हॅल्यू चेंज केल्या, इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यू चेंज केल्या, तर फंक्शनची व्हॅल्यू पण चेंज होणार आहे. होणार आहे ना? तर फंक्शनची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस कितीने बदलते? कोणामुळे? कोणामुळे? इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळे, त्याच्या व्हेरिएबलमुळे. कितीने बदलते? म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन काय? फंक्शनची व्हॅल्यू चेंज होण्याचा रेट काय? कोणामुळे? त्याच्या व्हेरिएबलमुळे. त्यालाच काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह. सिंपल मीनिंग. रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन ड्यू टू इट्स व्हेरिएबल इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे काय? फंक्शन आहे, जर एखादं फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल येतोच, आणि फंक्शनची व्हॅल्यू व्हेरिएबलवर डिपेंड असते. जसं जसं व्हेरिएबल बदलेल तसं तसं फंक्शनची व्हॅल्यू बदलणार आहे. फंक्शनची व्हॅल्यू बदलण्याचा रेट प्रत्येक वेळेस, प्रत्येक एक्सची व्हॅल्यू पुट करताना फंक्शनची व्हॅल्यू बदलण्याचा रेट म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन, याला काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह. किती आहे रेट? फंक्शनची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस कितीने बदलते? कोणामुळे? त्याच्या व्हेरिएबलमुळे. त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याला काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह. पहा, मग इथं पहा, मी प्रत्येक वेळेस x ची व्हॅल्यू 1 ने बदलतोय. प्रत्येक वेळेस x ची व्हॅल्यू 1 ने बदलतोय मी, आणि प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू कितीने बदलते? 2 ने बदलते. का x1 असताना y2 आला, x2 असताना y4 आलाय, x1 असताना y2 आला होता, x3 असताना y काय आलाय? y आलाय 6. ओके, एव्हरी टाइम value of x changes by 1,
ओके, and every time value of y, प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू कितीने बदलते बोला. पहा, x1 असताना 2, x2 असताना y4, प्रत्येक वेळेस कितीने बदलते 2 ने बदलते y ची व्हॅल्यू. फंक्शनची व्हॅल्यू कितीने 2 4 6 8, पहिली 2 होती मग 2 ने बदलली 4 झाली, 2 ने बदलली 6 झाली, 6 2 ने बदलली 8 झाली. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू चेंज होण्याचा रेट किती आहे 2 आहे. कोणामुळे x मुळे. का कोणामुळे x मुळे, का कारण फंक्शन x वर डिपेंड आहे ना. फंक्शनला स्वतःची व्हॅल्यू नाही, ती व्हॅल्यू कोण ठरवतोय, त्याचा व्हेरिएबल ठरवतोय, x ठरवतोय y ची व्हॅल्यू. ओके, म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो, रेट ऑफ चेंज, प्रत्येक वेळेस चेंज होण्याचा रेट म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ y ड्यू टू x इज इक्वल टू व्हॉट 2. y ची व्हॅल्यू 2 ने बदलते प्रत्येक वेळेस, कोणामुळे x मुळे, x ची व्हॅल्यू 1 ने बदलल्यामुळे इज 2. आणि यालाच आपण काय म्हणू शकतो, यालाच आपण असं म्हणू शकतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to WRT x is equal to 2. ओके, आणि हे बाय नोटेशन मध्ये, बाय नोटेशन हे कसं दाखवलं जाईल, डी बाय डीएक्स म्हणजे x मुळे होणारा चेंज, कोणामध्ये y मध्ये होणारा चेंज किती आहे 2. और यालाच आपण असं म्हणू शकतो dy बाय dx इज इक्वल टू 2. आलं लक्षात डेरिव्हेटिव्हचा मिनिंग काय. डेरिव्हेटिव्हचा मिनिंग म्हणजे काय, फंक्शन मध्ये होणारा चेंज कितीने चेंज होतो, रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन, कोणामुळे, त्याच्या व्हेरिएबल मध्ये. त्याला काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू इट्स व्हेरिएबल, dy बाय dx. y काय इथं फंक्शन आहे. ओके, y काय इथे फंक्शन आहे, x काय व्हेरिएबल आहे, dy बाय dx म्हणजे काय, y मध्ये होणारा चेंज, कोणामुळे x मुळे, dy बाय dx. रेट ऑफ चेंज ऑफ y डी बाय dx ऑफ y म्हणजे काय, y मध्ये होणारा चेंज, कोणामुळे x मुळे, त्यालाच काय डी बाय dx ऑफ y म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 2. या एक्झाम्पल पुरता, प्रत्येक वेळेस dy बाय dx 2 असतो असं नाही, फक्त ह्या एक्झाम्पल पुरतं dy बाय dx काय आलाय 2 आलाय. काय होतं एक्झाम्पल, y इज इक्वल टू फंक्शन इज इक्वल टू 2x. x ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस 1 ने बदलते, y ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस 2 ने बदलते, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y ड्यू टू x किती आहे 2 आहे. म्हणजेच काय dy बाय dx इज इक्वल टू 2, म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज 2. रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज 2, और डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज 2. विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ड्यू टू x. ओके, हे झालं ऍक्च्युअल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचं मिनिंग कळलंय ना. डेरिव्हेटिव्हचं मिनिंग कळण्यासाठी तुम्हाला आधी फंक्शन कळावं लागेल. फंक्शन म्हणजे काय होतं मग, असं एक इक्वेशन होतं ज्याच्यामध्ये एक डिपेंडंट व्हेरिएबल असतो, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो, आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी डिपेंडंटची व्हॅल्यू एकच मिळते. जसं की इथे x इंडिपेंडंट आहे, y डिपेंडंट आहे. ओके, x ची जर आपण व्हॅल्यू 1 घेतली तर y ला एकच व्हॅल्यू मिळते, म्हणून हे फंक्शन झालं. y ला जर 2 व्हॅल्यू मिळाल्या, x च्या एका व्हॅल्यू मिळाल्या, तर ते फंक्शन होणार नाही. ओके, y ला एकच व्हॅल्यू मिळते, डिपेंडंट व्हेरिएबल आहे y, कोणामुळे x मुळे, म्हणजे म्हणून हे फंक्शन झालं. आणि फंक्शन झाल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण चेक केलं. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, हे पहा, फंक्शन म्हणजे काय, एक व्हेरिएबल असतो जो दुसऱ्यावर डिपेंड असतो. ओके, मग फंक्शन म्हणजे फंक्शनाला तर तिथं ती व्हॅल्यू कोणावरती डिपेंड असणारच आहे, ती कोणावर डिपेंड असते, इंडिपेंडंट व्हेरिएबल. मग इंडिपेंडंट व्हेरिएबल मुळे समजा पहा, मला एखाद्या गावाला जायचं, ओके, आणि मी दुसऱ्याच्या गाडीवर जाणार आहे समजा. ओके, जर तो आलाच नाही तर मी जाईल का, नाही जाणार. म्हणजे त्याच्यामुळे माझं थांबतंय ना, मी कोणावर डिपेंड आहे, त्याच्या गाडीवर जाणार, म्हणजे मी डिपेंडंट आहे तिकडे गावाला जाण्यासाठी त्याच्या गाडीवर. ओके, मी डिपेंडंट झालो म्हणजे मी मला गावाला जाण्यासाठी त्याच्यावर डिपेंड राहावं लागतंय. ओके ओके, मग इथं काय होईल, फंक्शन आहे ते कोणावरती डिपेंड असणार आहे. मग जर आता तो उशिरा आला, लेट आला, ज्याच्यावर जाणार आहे, तर त्याच्या जाण्याचा येण्याचा टायमिंग चेंज होणार आहे, राईट, इफेक्ट होणार आहे त्याला. म्हणजेच काय, एखादं फंक्शन असेल तर त्याच्यावरती त्याच्या रेटमध्ये चेंज होतो, कोणामुळे, त्याच्या व्हेरिएबल. आणि तो जो चेंज होणारा रेट आहे फंक्शनच्या व्हॅल्यू मध्ये, कोणामुळे, त्याच्या व्हेरिएबल मुळे, त्याला काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ y फंक्शन ड्यू टू x इज डिनोटेड बाय dy बाय dx किंवा dy बाय dx ऑफ y. आणि या फंक्शन पुरता इथे dy बाय dx किती आहे 2 आहे.
डेरिव्हेटिव्हचा मिनिंग समजलंय? हे अंडरस्टँडिंग मिनिंग झालं. आता ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे पहा डेरिव्हेटिव्हची. ऍक्च्युअल डेफिनेशन काय डेरिव्हेटिव्हची पहा. काय होतं हे फंक्शन पहा. given f of x is equal to 2 तेच फंक्शन घेतोय मी. ओके, एक्सच्या जर व्हॅल्यू मी हे घेतल्या 1 घेतला 2 घेतला 3 घेतला 4 घेतला तर फंक्शनची व्हॅल्यू काय येणार आहे का. एक्स वर असताना 2 येईल, हे 4 हे 6 आणि हे 8 असताना हे येत आहे बरोबर. ओके, ऍक्च्युअल मिनिंग काय का. ऍक्च्युअल डेफिनेशन काय. डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह काय. if y is equal to f of x is continuous function, if y is equal to f of x is continuous function, okay. If y is equal to f of x is continuous function, then dy by dx, then derivative of y with respect to x is denoted and calculated as dy by dx is equal to what. Limit x tends to 0 f of x plus h minus f of x upon h. ठीक. h म्हणजे काय आता इथं. h म्हणजे x मध्ये होणारा चेंज. ओके, पहा आता हेच एक्झाम्पल जे आपण अगोदर समजावून घेतलं तेच एक्झाम्पल याच्याशी कम्पेअर करूया. पहा फंक्शन काय f of x is equal to 2x. ओके, मग आपण काय करूया x is equal to 1 घेऊया. x 1 असताना फंक्शनची व्हॅल्यू काय आली f of x काय आली आहे 2 आली आहे. पहा x is equal to 1 असताना फंक्शनची व्हॅल्यू 2 आली आहे. दिसतंय इथे राईट. मग x 1 असताना f of x आलं 2. ओके, आता h म्हणजे x मध्ये होणारा चेंज. सपोज h is 1. सपोज काय केलं पहा x ची व्हॅल्यू कितीने बदलते 1 ने बदलते ना, म्हणून h मी काय घेतलाय 1 घेतलाय. h is equal to 1. ओके, x ची व्हॅल्यू 1 ने बदलते म्हणून h1. ओके, मग x प्लस h. मग आता इथे x प्लस h काय होईल. x1 होता तर x प्लस h 1 प्लस 1 2 झाला. ओके, तर आता f of x प्लस h काय होईल. f of x प्लस h तो f of 2 असताना काय 2 असताना 4 व्हॅल्यू येतात. म्हणजे पहा x प्लस h जर 2 झाला, x1 घेतला मी आधी, x काय घेतला 1 घेतला, तर x1 असताना फंक्शनची व्हॅल्यू काय होती 2. म्हणजे x1 असताना f of x काय 2 आले. हे समजले. त्यानंतर x ची व्हॅल्यू मी कितीने बदलते 1 ने बदलतोय प्रत्येक वेळेस, म्हणून h काय झाला 1 झाला. ओके, आता x1 आणि h1 असेल तर x प्लस h काय येणार. x प्लस h काय येणार 2 येणार ना. x1 आणि h1 x प्लस 2. मग f of x प्लस h प्लस म्हणजे काय x प्लस h2 म्हणजे f of 2 म्हणजे 2 असताना फंक्शनची व्हॅल्यू काय आली 4 आली. टाकूया याच्यात. ओके, so limit h tends to 0 f of x plus h. What is the value of f of x plus h? That is 4 minus what is f of x 2. What is h 1. Okay, so limit h tends to 0 4 minus 2 2 upon 1 म्हणजे काय limit h tends to 0 2. याच्यामध्ये h आहे का नाही म्हणजे याची व्हॅल्यू आली 2. ओके, याच्यामध्ये हे ऍक्च्युअल डेफिनेशन आहे डेरिव्हेटिव्ह. आणि बाय मिनिंग डेरिव्हेटिव्ह किती आलं होतं. किती आलं होतं 2 चालू होतं. पहा बाय मिनिंग आपण जे मिनिंग समजावून घेतला डेरिव्हेटिव्हचा रेट ऑफ चेंज तो किती आला 2 आला. आणि बाय डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह किती आलं 2 आलं. पहा आलं लक्षात. ही ऍक्च्युअल डेफिनेशन आहे डेरिव्हेटिव्हची. आणि समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. समजण्यासाठी हे मिनिंग समजावून घ्यावं लागेल आपण जे पहिल्यांदा सांगितलं राईट. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय मग रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन. फंक्शन मध्ये होणारा चेंज कोणामुळे त्याच्या व्हेरिएबलमुळे. फंक्शन मध्ये का चेंज होतोय व्हेरिएबलमुळे. कारण फंक्शन ते व्हेरिएबलवर डिपेंड असतं. फंक्शनची डेफिनेशनच काय सांगते असा व्हेरिएबल जो दुसऱ्या व्हेरिएबलवरती डिपेंड आहे त्याला आपण फंक्शन म्हणतो राईट. मग व्हेरिएबल मध्ये चेंज झालं तर फंक्शन मध्ये चेंज होणार आहे. एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. पहा समजा एरिया ऑफ द सर्कल
काय फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. जर मी रेडियस बदलली तरच एरिया बदलेल, राईट. जर मी रेडियस नाही बदलली तर एरिया बदलेल का? नाही. म्हणजे एरिया ऑफ सर्कल कोणावर डिपेंड झाला? रेडियस ऑफ सर्कल वरती डिपेंड झाला. करेक्ट. म्हणजे इथं फंक्शन काय झालं मग? एरिया ऑफ द सर्कल हे फंक्शन झालं, कारण हा डिपेंड आहे दुसऱ्यावर. ओके. मग रेडियस ऑफ सर्कल काय झालं? हा व्हेरिएबल झाला. ओके. फंक्शन असण्यासाठी अजून एक कंडिशन आहे. जर मी रेडियसला एक व्हॅल्यू घेतली तर फंक्शनला एकच व्हॅल्यू मिळायला हवी. रेडियस 1 घेतलं, एरिया काय येणार आहे? 1 पाय. रेडियस 2 घेतलं, एरिया काय येणार आहे? 2 पाय. 2 नाही येणार, 4 पाय. पाय आर स्क्वेअर आहे ना, 2 चा स्क्वेअर 4 पाय. जर रेडियस 3 घेतली तर एरिया काय येणार? 9 पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर ना एरिया, राईट. म्हणजे एरिया ऑफ सर्कल हे झालं फंक्शन, रेडियस ऑफ सर्कल हे झालं त्याचा व्हेरिएबल. आता मी जर रेडियस चेंज करत गेलो तर एरिया चेंज होणार आहे की नाही? मग एरिया कितीने चेंज होतोय प्रत्येक वेळेस? मी जर रेडियस चेंज केली तर एरिया सर्कलचा कितीने चेंज होतोय? काय रेटने, काय व्हॅल्यूने चेंज होतोय? त्यालाच काय म्हणायचं? सिम्पली डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया ऑफ सर्कल कोणामुळे? ड्यू टू रेडियस ऑफ सर्कल. सिंपल. डेरिव्हेटिव्ह खूप समजायला खूप सोपं आहे. सिंपल मिनिंग काय? फंक्शन मध्ये होणारा चेंज कोणामुळे? त्याच्या व्हेरिएबल. रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन ड्यू टू इट्स व्हेरिएबल, त्यालाच काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह. पहा हे कसं डेनोट केलं जातं? वाय फंक्शन आहे, एक्स व्हेरिएबल आहे त्याचा, तर डीवाय बाय डीएक्स. डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय? डी बाय डीएक्स ऑफ वाय. वाय म्हणजे काय? फंक्शन. डी बाय डीएक्स म्हणजे काय? एक्स मुळे होणारा चेंज कोणामुळे? वाय मध्ये, म्हणजे डीवाय बाय डीएक्स. कितीने चेंज होतोय? 2 ने होतोय. प्रत्येक वेळेस 2 नेच होईल? नाही. इथं हे एक्झाम्पल आहे, y इज इक्वल टू 2x म्हणून डीवाय बाय डीएक्स 2x आलाय. आलं लक्षात? तर फंक्शन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन ड्यू टू इट्स व्हेरिएबल. रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन ड्यू टू इट्स व्हेरिएबल. ओके. फंक्शन मध्ये होणारा चेंज त्याच्या व्हेरिएबल मुळे. आणि हे कसं दाखवलं जातं? डीवाय बाय डीएक्स. का? कारण वाय फंक्शन येतं म्हणून डीवाय डीएक्स ऑफ वाय, डीवाय बाय डीएक्स 2. आणि हे याचं मिनिंग होतं ऍक्च्युअल डेफिनेशन याची. y is equal to f of x continuous function असेल, then derivative of y with respect to x is denoted and calculated as this. dy by dx denote केलं जातं y फंक्शन असेल x मधलं, तर डेरिव्हेटिव्ह कसं डिनोट केलं जातं? dy by dx. आणि हे कसं कॅल्क्युलेट करायचं? लिमिट h टेंड्स टू 0, म्हणजे h ची व्हॅल्यू 0 च्या जवळपास असताना फंक्शन मध्ये होणारा चेंज व्हॅल्यू मध्ये डिवाइडेड अपॉन x मध्ये होणारा चेंज. ओके. मग आपण x1 मानला, मग ते 1 असताना फंक्शनची व्हॅल्यू काय आली? 2 आली. मग h1 मानला, h म्हणजे काय? x मध्ये होणारा चेंज. x मध्ये कितीने चेंज होतो? 1 ने, म्हणून h1 घेतला. मग x प्लस h2 झालं. x1 आहे ना, मग x प्लस h2 झालं, म्हणजे 2 असताना फंक्शनची व्हॅल्यू काय आली? 4, म्हणून f ऑफ x प्लस h 4 झालं. त्या व्हॅल्यू याच्यात टाकल्या, h टेंड्स टू 0 1 आले. याच्यामध्ये h नाही, त्यामुळे h टेंड्स टू कुठे बी जाऊ दे, h ची व्हॅल्यू कशाची जवळपास असू दे, 2 वर काय परिणाम होईल का? नाही होणार. 2 ची व्हॅल्यू 2च राहणार. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आलं? 2 आलं बाय डेफिनेशन, बाय कॅल्क्युलेशन. आणि बाय मिनिंग डेरिव्हेटिव्ह काय आलं? हे. ओके. आलं लक्षात? तर आता आपण काही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले डिराईव्ह करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. स्टँडर्ड फंक्शन्स म्हणजे काय? काही फंक्शन्स फिक्स आहेत, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स, त्यालाच आपण फॉर्म्युलेज म्हणतो. करूया वन बाय वन. ओके. आता पहा, मी हे एक फंक्शन घेतो. पहा, y इज इक्वल टू एक्स हे फंक्शन घेतो. x ची व्हॅल्यू मी प्रत्येक वेळेस 1 ने बदलतोय. y ची व्हॅल्यू कितीने बदलेल? x1 असताना y1 येणार, x2 असताना y2 येणार, x3 असताना x4 असताना y4 आलं. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y काय इथं? रेट ऑफ चेंज प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू कितीने बदलते? कोणामुळे? ड्यू टू x. कितीने बदलते? प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू 1 ने बदलते. कोणामुळे? x मुळे. x ची पण व्हॅल्यू 1 ने बदलते, y ची पण व्हॅल्यू 1 ने बदलते. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y म्हणजेच काय? dy dx ऑफ y किती आहे इथं? 1 आहे. ओके. रेट ऑफ चेंज ऑफ y 1 आहे. म्हणजे पहिला फॉर्म्युला असला पहा आपला, काय? dy dx ऑफ y, पण y काय इथे?
y काय x फंक्शन आहे म्हणजे y च्या जागी जर x टाकलं तर आपण काय होईल पहा dy dx ऑफ x इज इक्वल टू 1. ओके हा फॉर्म्युला तयार झाला काय dy dx ऑफ x इज इक्वल टू 1 म्हणजे फंक्शन जर y च्या इक्वल असेल फंक्शन आणि व्हेरिएबल सेम असतील आणि फंक्शनचा पॉवर 1 असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह किती येतं 1 येतं. ओके याच्यावरून चेक केलं तर आपण y इज इक्वल टू x फंक्शन घेतले x ची व्हॅल्यू 1 ने बदलली प्रत्येक वेळेस y ची व्हॅल्यू 1 नेच बदलते म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y 1 झाला म्हणजेच काय dy dx ऑफ y 1 झाला म्हणजेच काय dy by dx इज इक्वल टू 1 झाला म्हणजे dy dx ऑफ x इज इक्वल टू 1. ओके याच्यावरून मग आपण काय म्हणू शकतो डी बाय dt ऑफ t इज इक्वल टू 1 म्हणू शकतो. पहा व्हेरिएबल t इथं फंक्शन पण t आहे त्याचं पॉवर 1 आहे dy dy ऑफ y इज इक्वल टू काय होईल 1 फंक्शन y आहे आणि व्हेरिएबल बी y दोन्ही सेम आले y चा पॉवर 1 आला 1. ओके आता आपण दुसरा फॉर्म्युला डिराइव्ह करतोय त्यासाठी आपण एक दुसरं फंक्शन घेऊया समजा मी हे एक फंक्शन घेतलं कुठलं y इज इक्वल टू 5 ओके कॉन्स्टंट फंक्शन कॉन्स्टंट नंबर घेतला y इज इक्वल टू 5 आता मी x ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस बदलतो पहा x 1 असताना y काय येणार काय येणार त्याच्यामध्ये x आहे का नीट पहा फंक्शनचं इक्वेशन काय y इज इक्वल टू 5 कॉन्स्टंट घेतला ओके x ची व्हॅल्यू 1 आहे y किती 5 राहील ना y मध्ये x आहे का नाहीये y इज इक्वल टू 5 आहे x नाहीच आहे म्हणजे y 5 चालेल x2 असताना y 5 राहील x3 असताना y 5 राहील x4 असताना y 5 राहील कारण y इज इक्वल टू 5 हे फंक्शन दिलंय मी कॉन्स्टंट आहे x ची व्हॅल्यू काही घ्या हो तुम्ही y मध्ये जर xच नाही तर y ची व्हॅल्यू बदलेल का नाही बदलणार y 5 राहील म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y काय झाला रेट ऑफ चेंज ऑफ y y ची व्हॅल्यू कितीने बदलते प्रत्येक वेळेस बदलतच नाही तीच आहे किती आहे 0 म्हणजेच काय डी बाय dx ऑफ y इज इक्वल टू 0 कधी इफ y इज इक्वल टू 5 5 म्हणजेच काय कॉन्स्टंट ओके मग आपल्याला हा दुसरा फॉर्म्युला आला पहा डी बाय dx ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह जर आपण x घेतलं आणि कुठलाही नंबर घेतला 5 इज इक्वल टू 0 dy dx ऑफ 100 इज इक्वल टू 0 हे एक्झाम्पल आहे का हे एक्झाम्पल आहे dy dx ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 ओके फंक्शन जर कॉन्स्टंट आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 येतं फंक्शन जर x आलं dy dx ऑफ x दोन्ही इक्वल आले आणि फंक्शनचं पॉवर 1 आलं तर डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 येतं आलं लक्षात हे आपण एक्झाम्पल घेऊन बघतोय ओके dy dx of constant or any number is always 0 मग याच पद्धतीने काही फॉर्म्युला आहेत पहा dy dx of x raised to n x जर n पॉवर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं n into x minus 1 ओके समजा असं फंक्शन y is equal to x cube तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा dy dx of y dy dx of x cube dy dx of y काय dy by dx x cube x raised to n आलं तर काय होतं x x काय झालं इथे नीट लिहितो मी x आणि n मधला फरक कळत नाही ना ते आहे पहा x आणि हा आहे n काय येतो फॉर्म्युलाचा n into x raised to n minus 1 म्हणजे काय होईल पहा x 3 n 3 झाला म्हणजे 3 into x 3 minus 1 पॉवर म्हणजे 3x square ठीक हा फॉर्म्युला झाला dy dx of x cube is equal to 3x square dy dx of x raised to 5 पॉवर काय आहे ना 5x raised to 4 हा फॉर्म्युला आहे आलं लक्षात सो आज आपण या लेक्चर मध्ये 3 फॉर्म्युले पाहिले कुठला dy dx of constant is equal to 0 हा एक फॉर्म्युला पाहिला dy dx of x is equal to 1 म्हणजे y जर फंक्शन x असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 च येईल ओके त्यानंतर हा एक फॉर्म्युला पाहिला
अजून एक फॉर्म्युला घेतोय आपण पहा. dy dx ऑफ x रेज टू n 1 अपॉन x रेज टू n. तर यालाच आपण काय म्हणू शकतो, dy dx ऑफ x रेज टू मायनस n. कारण हा n न्यूमरेटर मध्ये डिनोमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये घेतलं तर मायनस n म्हणजेच काय मायनस n x रेज टू मायनस n मायनस 1 किंवा याला आपण असे म्हणू शकतो मायनस n अपॉन x रेज टू मायनस n प्लस 1 सॉरी. कारण हे मायनस आहे, डिनोमिनेटरला गेलं तर काय प्लस होईल आणि हे n ओके ठीक आहे. टाइम संपलाय. हा जो फॉर्म्युला आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. तर आज आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे पाहिलं, रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन ड्यू टू इट्स व्हेरिएबल. त्यानंतर ऍक्च्युअल डेफिनेशन पाहिली डेरिव्हेटिव्हची काय आहे ती, आणि त्या डेफिनेशनचा यूज करून आपण मिनिंग समजावून घेतलं. त्यानंतर आपण 3 फॉर्म्युले डिराइव्ह केलेत पहा. कुठले, dy dx ऑफ x इज इक्वल टू 1, dy dx ऑफ कॉन्स्टंट इज 0, dy dx ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1. तर राहिलेले फॉर्म्युलेज आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. टाइम संपलाय. ओके, थँक्यू.